विदर्भ अकॅडमीच्या या लाईव्ह मराठी व्याकरणच्या प्रशिक्षणामध्ये आपलं सर्व मित्रांचं स्वागत आहे। आजपासून आपली मराठी व्याकरणची सिरीज सुरू होत आहे। तर या सेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी लाईव्ह यायचं विद्यार्थी मित्रांनो। आजचा जो आपला काही मराठीचा टॉपिक राहणार आहे, पहिला ती मराठीची ओळख, मराठीचं व्याकरणाची ओळख हा मराठीचा पहिला टॉपिक राहणार आहे। मराठीचं व्याकरण शिकत असताना व्याकरणाचा मूळ शब्द काय, तर मराठीचं व्याकरण शिकत असताना आपला पहिला घटक आहे मराठीची ओळख। मराठीची ओळख म्हणजे नेमकं काय, तर मराठीचं व्याकरण, व्याकरण हा शब्द नेमकं कुठून म्हणला आणि मराठीत व्याकरण घेताना हे कोणत्या भाषेतून घेतलंय याची आपण सर्वप्रथम माहिती बघूया। विद्यार्थी मित्रांनो, मराठीचं व्याकरण घेत असताना आपण संस्कृत व्याकरणावरून मराठीचं व्याकरण हे मराठीत घेतलंय। असे बरेचसे टॉपिक जे आहे ते आपण संस्कृत व्याकरणावरून घेतलं। उदाहरणार्थ संधी हे आपण मराठी संस्कृत व्याकरणावरून घेतले। संधी झाल्यानंतर क्रियापद, शब्दयोगी अवयव, उभयान्वयी जे शब्दाच्या काही जाती आहे ते आपण संस्कृत व्याकरणावरून घेतले। मात्र काही जे टॉपिक आहे ते आपल्याला आदर्श व्याकरणावरून घ्यावं लागते। उदाहरणार्थ शब्दाची आपण एक प्रोनाउन्स म्हटलं तर इंग्रजी ही जी आहे आपण सर्वनाम हे इंग्रजी भाषेमधून स्वीकारलेलं आहे मराठी व्याकरणामध्ये। तर आजचा पहिला टॉपिक बघणार आपण मराठी व्याकरणाची ओळख। तर व्याकरण हा शब्द बघा कसा निर्माण झाला नेमकं। तर व्याकरण हा शब्द वी प्लस आ प्लस क्रू, काय वी प्लस आ प्लस क्रू, तर बघा व्याकरण, व्याकरण या शब्दाचा विग्रह जर करतो म्हटलं तर नीट बघा, व्याकरण या शब्दाची संधी विचारली तुम्हाला तर स्वर संधी आहे आणि स्वर संधीचा जर प्रकार विचारला तर तो म्हणजे यनादेश। आता व्याकरण हा शब्द नेमका तयार झाला कसा, तर याचा आपण विग्रह बघू थोडा। बघा, तर बी प्लस आ प्लस क्रू, क्रू म्हणजे काय तर करण, एक तर क्रू घ्या याच्यामध्ये किंवा करण घ्या म्हणजे सारखंच आहे। या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण इथं आ, ईच्या समोर जर एखादी विजातीय स्वर आला तर या ई बद्दल आपल्याला व घ्यावं लागतं, सॉरी ई बद्दल काय घ्यावं लागतं, य घ्यावं लागतं।
जर इथून आपला बी मधला जर आपला ई निघून गेला तर इथं फक्त व्यंजन तयार राहील आपलं ब. या ईच्या जागी आपल्याला घ्यायचा आहे य, त्यानंतर आपला हा इथे आहे आ, आणि त्यानंतर आपला कृ म्हणजे काय तर करण. हे बाजून आपण लिहून घेऊ. या व्यंजनामध्ये हे व्यंजन जॉईन करता येते. जेव्हा व्यंजनामध्ये जर व्यंजन जॉईन केलं तर हे झालं संयुक्त व्यंजन. आता याचा पाय मोडलेला राहील. जेव्हा पाय मोडला जाते याला म्हणायचं व्यंजन, कारण याला पूर्ण अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी स्वराची गरज असते. समजा तुम्ही हा जर शब्द असा लिहिला व्याकरण पाय मोडलेला, तर जो इथं वेळ लिहिलेला आहे तुम्ही तो अक्षर म्हणू शकत नाही, ते एक व्यंजन आहे, कारण याचा पाय मोडलेला आहे. आता या वे मध्ये जर आपण हा स्वर जॉईन केला तर हा काही काना होईल. जेव्हा काना हा आपण इथे लावू तेव्हा याचा हर चिन्ह हे निघून जाते आणि हा झाला तुमचा व्या तयार. आणि समोरचा शब्द तुमचा करण जशाने तसा हा परिपूर्ण शब्द तयार होईल आपला व्याकरण. व्याकरण या शब्दाची संधी जर विचारली तर ती संधी आहे. अशोक भोसले जॉईन झालेले आहेत. नमस्कार. तर बघा व्याकरण हा शब्दाची संधी विचारली तर काय सांगू आपल्याला स्वर संधी. आणि स्वर संधीचा प्रकार विचारलं तर ती कोणती यनादेश. म्हणजेच काय एखादी स्वराबद्दल जर एखादी दुसरा विजातीय स्वर आला तर ई बद्दल काय होतो य होतो, याला यनादेश संधी म्हटलं जातं. आता समोरचा चॅप्टर बघूया आपण व्याकरणाची ओळख. सर्वप्रथम यामध्ये व्याकरण म्हटलं तर सर्वप्रथम भाषा आली तुमची. भाषा म्हणजे नेमकं तरी काय, तर भाषा म्हणजे विचार, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होतं. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आलाय. लक्षात ठेवा, भाष या संस्कृत धातूपासून आलाय. इथे लिहून घेतो, भाष हा संस्कृत धातू आहे. धातू म्हणजे काय, तर क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्द म्हणजे असतो धातू. तर भाष याचा पाय मोडलेला आहे, म्हणजे तो नेमकं काय आहे व्यंजन आहे. या संस्कृत धातूपासून आला आहे भाष. याचा अर्थ म्हणजे या भाष या शब्दाचा अर्थ बोलणे, बोलणे किंवा लिहिणे असा होतो. बोलणे किंवा लिहिणे असा होत असून त्याचा परत एक अर्थ जर पाहिला तर व्यवहार करणे असा सुद्धा भाषा या शब्दाचा अर्थ होतो. व्यवहार करणे हा आहे भाषा, भाष या शब्दाचा अर्थ. पण नियोजित जर आपण भाषा या शब्दाची व्याख्या पाहिली तर बऱ्याच पुस्तकामध्ये विचार व्यक्त करण्याचे साधन, विचार व्यक्त करण्याचे साधन, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषेच्या प्रकाराचा विचार केला तर भाषेचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक स्वाभाविक भाषा, त्यालाच दुसरं नाव आहे आपलं नैसर्गिक भाषा. दुसरा जर विचार केला याचा प्रकाराचा तर दुसरा प्रकार आहे कृत्रिम किंवा यालाच म्हणायचं आपण सांकेतिक भाषा. विद्यार्थी मित्रांनो, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेचा पुरावा नसतो. म्हणजेच काय, तर हा पडताळा करून पाहता येत नाही. उदाहरणाच्या माध्यमातून समजायचं असेल आपल्याला तर एखादी जर भूकंप आला नैसर्गिकरित्या तर तो आपल्याला पडताळा करून पाहता येत नाही, कारण त्या भूकंपाची पुनरावृत्ती परत आपल्याला करता येणार नाही. परत त्याच्यावर आपण एखादी उदाहरण पाहिलं तर पशु पक्ष्याचे आवाज, पशु पक्ष्याचे आवाज याची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर ज्या भाषेचा पुरावा नसतो, म्हणजेच काय ज्या भाषेचा पडताळा करून पाहता येत नाही, पडताळा करून पाहता येत नाही त्याला म्हणायचं काय स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. ज्या भाषेचा पडताळा करून पाहता येतो त्याला म्हणायचं कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. उदाहरणार्थ जर म्हटलं तर तुम्हाला माहित आहे ढगामध्ये जाताना कृत्रिम संशोधन करून पाऊस पडला जातो. याला म्हणजे पडताळा करता येते आपल्याला. एकदा पाऊस पडल्यानंतर दुसऱ्यांदा जर पाडायचा असेल तर ती पुनरावृत्ती आपल्याला करता येते. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं म्हटलं एखाद्या गाडीचा जर आपल्याला हॉर्न जर वाजला तर ती पुनरावृत्ती आपल्याला करता येते. याला म्हणायचं आपल्याला काय कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. मग पाण्याचा खळखळाट जर म्हटलं तर ती कोणती एक भाषा असणार, कृत्रिम किंवा सांकेतिक. पाण्याचा खळखळाट पुनरावृत्ती करता येणार का, तर नाही करता येणार. म्हणजे ती कोणती होईल स्वाभाविक किंवा नैसर्गिक. आता व्यवस्थित पद्धतीने डायग्राम लिहून देतो, तसा डायग्राम तुम्ही नोट करा. ओके, तर बघा मराठीची ओळख पाहतो आपण. सर्वप्रथम इथे लिहून घ्यायचं आपल्याला व्याकरण
व्याकरण हा शब्द कसा तयार झाला तर वी प्लस आ प्लस काय क्रू, क्रू म्हणजेच काय तर करण. बघा वीच्या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं आहे तुमची रसोई, त्याच्या पुढे आला दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण इथं आला आ. ई बद्दलच्या समोर जर आ आला वी जातील सर तर ई बद्दल आपल्याला ए घ्यावा लागतो. त्यानंतर बघा बी मधला जर ई काढला तर इथं फक्त वे राहिलं होतं. त्यानंतर हा शब्द काय तर या ईच्या जागी ए जॉईन झाला. त्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण इथं आहे आ, समोर आहे तुमचं काय करण. हा जर व्यंजन याला जॉईन मारला तर तुमचा व्यय होईल असा. त्यानंतर हा जर एखादी आ याला झाला तर याला होईल काना आणि याला हलचं चिन्ह मिटून झाला. त्यानंतर हा समोरचा शब्द काय आहे करण जशाने तसा हा झाला तुमचा व्याकरण. संधी विचारली तर स्वर संधी, स्वर संधीचा प्रकार विचारलं तर जनादेश. बरोबर आहे. अशोक भोसले म्हणतायत स्वाभाविक भाषेचा पडताळा करता येत नाही का. नैसर्गिक भाषा म्हणजे स्वाभाविक भाषा, या भाषेचा पडताळा करता येत नाही सर. कारण आता शिकवलं मी. कारण एखादी जर भूकंप आला आपला एखादी म्हणा तर त्या भूकंपाला पुनरावृत्ती करता येणार नाही आपल्याला, कारण ते नैसर्गिक आहे, एक स्वाभाविक. ओके तर बघूया आपण. तर बघा भाषेचे प्रकार दोन इकडे बाजूला लिहून घेतो. पहिला प्रकार जो आहे तुमचा तो म्हणजे कोणता तर बघा स्वाभाविक किंवा त्याला दुसरं नाव आहे नैसर्गिक. इकडे लिहितो मी तुम्हाला कृत्रिम किंवा दुसरं लिहितो तुम्हाला सांकेतिक भाषा. पॉइंट बघा लक्षात ठेवायचे. या भाषेचा पडताळा करून पाहता येतो. एक्झाम्पलच्या उदाहरणाच्या साहाय्याने जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर बघा शाळेची घंटा याची पूर्ववृत्ती करता येईल. गाडीचा हॉर्न वाजवणे याची सुद्धा पूर्ववृत्ती करता येईल. म्हणजे भाषेचा आपल्याला पडताळा करून पाहता येतो. स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे काय तर बघा याचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. या भाषेचा पडताळा होत नाही, पडताळा होत नाही. दुसरं वैशिष्ट्य बघा उदाहरणाच्या माध्यमातून जर समजून घेतलं आपण तर बघा याला काय म्हणू शकतो. मनुष्याचे बोलणे किंवा मनुष्याचा आवाज, पशु पक्ष्याचे आवाज याचा पडताळा करून पाहता येत नाही, तर याचा पडताळा करून पाहता येतो. मराठी ही भाषा जगात 15व्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे, तर भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे आपली मराठी. भारतामध्ये सर्वात पहिली भाषा बोलली जाते ती म्हणजे हिंदी, दुसऱ्या नंबरची भाषा ती म्हणजे बंगाली, तिसऱ्या नंबरची भाषा म्हणजे ती मराठी, चौथ्या नंबरची भाषा म्हणजे आपली तमिळ आणि 5व्या नंबरची भाषा म्हणजे आपली तेलुगू. अशा आपला भाषेचा क्रम लागतो. ओके हे व्हिडिओ घेतो, स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. आता बघूया आपण भाषेचे इतर प्रकार. भाषेचे मुख्य आपण 2 प्रकार पाहिले, स्वाभाविक किंवा नैसर्गिक, कृत्रिम किंवा सांकेतिक. आता भाषेचे इतर प्रकार बघूया. भाषेचे इतर प्रकाराचा विचार केला तर बघा पहिली भाषा आहे आपली नेत्रपल्लवी भाषा. दुसऱ्या भाषेचा विचार केला तर आपण ती आहे कर पल्लवी भाषा. आणि तिसरी भाषा जी आहे ती आहे आपली वैखर वाणी भाषा. तर बघा नेत्रपल्लवी म्हणजे काय, नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. नेत्र म्हणजे डोळे, तर डोळ्याच्या खानाखुणांनी केलेली म्हणजे आपली कोणती भाषा होय, नेत्रपल्लवी भाषा लक्षात ठेवा. त्यानंतर करपल्लवी भाषा म्हणजे काय, तर कर म्हणजे आपला हाताच्या खानाखुणांनी केलेली भाषा. हाताच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे आपली करपल्लवी भाषा म्हटलं जाते याला. बघा एखाद्यावर जर डोळे उद्गारून आले तर तुमचे डोळे सुद्धा बोलतात. कारण एखाद्यावर रागवायचं असेल तर तुम्ही डोळे मोठे करता, त्याला म्हणायचं नेत्रपल्लवी भाषा. म्हणजे डोळ्याच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे नेत्रपल्लवी भाषा होय. करपल्लवी म्हणजे काय, तर कर या शब्दाचा हात असा होतो, तर हाताच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजेच काय करपल्लवी. एखाद्याला जर मार द्यायचा असेल तर आपण असा हात घेतो, उचलतो म्हणजे तुमचा हात सुद्धा बोलते.
वैकल्पिक भाषा म्हणजेच काय, वाणीद्वारे उत्पन्न होणारी भाषा, वाणीद्वारे उत्पन्न होणारी भाषा म्हणजे वैकल्पिक भाषा म्हणतात. या भाषेचा उपयोग माणूस बोलण्यासाठी करत असतो त्याला म्हणायचं वैकल्पिक भाषा. हे भाषेचे इतर प्रकार आहेत. याच्या आधी आपण शिकलो भाषेचे मुख्य प्रकार किती आहेत, तर 2, स्वाभाविक किंवा नैसर्गिक. स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा कशाला म्हणायचं आहे, तर ज्या भाषेचा पडताळ करून पाहता येत नाही. उदाहरणार्थ सांगितलं तर मनुष्याचे बोलणे, पशुपक्ष्याचे आवाज. दुसरं जे आपण भाषेचा प्रकार पाहिला होता ती भाषा होती कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. या भाषेचा पडताळा करून पाहता येतो. उदाहरणार्थ आमच्या माध्यमातून आपण समजून घेतलं तर गाडीचा हॉर्न वाजवणे किंवा शाळेची घंटा म्हणजे काय, कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. भाषेचे इतर प्रकार जर पाहतो म्हटलं तर नेत्रपल्लवी, करपल्लवी आणि वैकल्पिक. नेत्रपल्लवी म्हणजे काय, तर डोळ्याच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे नेत्रपल्लवी भाषा असतं. करपल्लवी भाषा म्हणजे काय, तर हाताच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे काय असते, करपल्लवी. वैकल्पिक म्हणजे काय, तर वाणीद्वारे उत्पन्न होणारी भाषा. माणूस ज्या भाषेचा उपयोग करतो ती भाषा म्हणजे तुमची वैकल्पिक भाषा आहे. भाषेचे इतर प्रकार सुद्धा पडतात, मी खाली लिहून देतो. भाषेचे मुख्य प्रकार जर विचारले तर 2च सांगावे परीक्षेमध्ये, कारण भाषेचे इतर प्रकार विचारत केलेले नाही. परंतु नेत्रपल्लवी, करपल्लवी आणि वैकल्पिक ह्या तीनही एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आहेत. तर त्यामुळे तुम्ही थोडं कन्सिडर करायचं. तर बघा भाषेचे परत इतर प्रकार बघू. पहिली भाषा आहे आपली प्रमाण भाषा. नीट लक्ष द्या, नोट करून ठेवा आजपासून तुम्ही. पहिली भाषा आहे तुमची प्रमाण भाषा. दुसऱ्या भाषेचा विचार जर केला बोली भाषा, आणि तिसऱ्या भाषेचा विचार केला आणि ती म्हणजे तुमची मातृभाषा. बघा भाषेचे मुख्य 2 प्रकार, त्यानंतर आपण 3 प्रकार बघितले. त्यानंतर हे शेवटचे 3. आता प्रमाण भाषा म्हणजेच काय, तर तुम्हाला परीक्षेत याच्या दृष्टीने ओरिएंटल प्रश्न होऊन गेला की कोणती भाषा ही प्रमाणबद्ध भाषा मानली जाते. तर व्यवहार उपयोगी भाषा ही प्रमाणबद्ध मानली जाते. प्रमाण भाषा म्हणजेच काय, जे साहित्यात, कादंबरीत किंवा शैक्षणिक कार्यात जी भाषा वापरली जाते त्याला प्रमाण भाषा म्हणते. प्रमाण भाषेचं व्याकरण करतं म्हणजेच काय, तर प्रमाण भाषेला स्वतःचं व्याकरण आहे. उदाहरण बघा, प्रमाण भाषा कशाला म्हणायचं, शैक्षणिक कार्य, मंत्रालयीन कामकाज हे तुमचं प्रमाण भाषेमधून चालतं. तुम्हाला जर म्हटलं एखादी कादंबरी ही सुद्धा एक प्रमाण भाषा देते. साहित्यिक वाचन हे सुद्धा एक काय, तर प्रमाण भाषेमध्ये येणार. तर प्रमाण भाषा याला म्हणावं. लक्षात ठेवा. बोली भाषा म्हणजे नेमकं काय, व्यवहार उपयोगासाठी जे भाषा मानव वापरत असतो म्हणजेच काय, व्यवहारासाठी वापरण्यात येणाऱ्या भाषेला बोली भाषा असं म्हटलं जातं. मातृभाषा म्हणजेच काय, तर आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो बघा, तर आपण भाषेचे मुख्य 2 प्रकार आणि इतर हे 6 प्रकार बघितले. मराठी प्रादेशिक भाषा कलम 345, तर हिंदी आणि इंग्रजी भाषा कलम 343 असा आहे. तर बघा लिहून द्या व्यवस्थित. परत एकदा समजून सांगतो. नेत्रपल्लवी म्हणजे काय, तर नेत्र म्हणजे डोळे, डोळ्यांच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे नेत्रपल्लवी भाषा असतं. करपल्लवी भाषा म्हणजेच काय, तर कर म्हणजे हात, हाताच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे करपल्लवी. वैकल्पिक म्हणजेच काय, तर वाणीद्वारे उत्पन्न होणारी भाषा किंवा माणूस ज्या भाषेचा उपयोग करतो. इथे लिहून देतो बघा, हा प्रश्न लिहून गेलाय. माणूस ज्या भाषेचा उपयोग करतो त्या भाषेला वैकल्पिक भाषा म्हणायचं आहे. भाषेचे इतर प्रकार प्रमाण भाषा, बोली भाषा आणि मातृभाषा. प्रमाण भाषा म्हणजे काय, शैक्षणिक कार्य, मंत्रालयीन कामकाज, कादंबरी, साहित्यिक वाचन ज्या भाषेमध्ये वापर केला जातो त्याला प्रमाण भाषा असं म्हटलं जातं. बोली भाषा म्हणजेच काय, तर व्यवहारासाठी वापरण्यात येणाऱ्या भाषेला बोली भाषा म्हणतो. उदाहरणार्थ कोणाचं संभाषण चालू असेल तर ती बोली भाषेमध्ये असतं. आणि शेवटचा प्रकार आहे आपला भाषेमधला मातृभाषा. मातृभाषा म्हणजे काय, आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणायचं आहे, आपल्याला मातृभाषा असं म्हणायचं आहे. ओके.
मिटून घेतो. सर्वांनी या सेशनला लाईक करायचंय. आताच आपण पाहिले भाषेचे प्रकार. आता आपण भारतीय भाषेकडे येऊ. भारतीय भाषेचे 2 गटात विभागणी होते. भाषा शिकत असताना भाषेबद्दल संपूर्ण नॉलेज असणे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. मी इथं लिहून दिले तुम्हाला भारतीय भाषेचे 2 गटात विभागणी. 2 गटात विभागणी होते. बघा 2 गटात विभागणी करतो. पहिला जो आहे तो इंडो युरोपियन आहे. इंडो युरोपियन किंवा याला आर्यन भाषा गट असं सुद्धा म्हटलं जातं. आर्यन भाषा. बघा भारतामध्ये ही 74% बोलल्या जातो इंडो युरोपियन किंवा आर्यन भाषा. भारतीय भाषेचे 2 गटात विभागणी करतोय. इंडो युरोपियन म्हणजे काय, महाराष्ट्राच्या वरच्या राज्याला इंडो युरोपियन म्हणतात. तर महाराष्ट्राचे जे खाली राज्य आहे म्हणजे दक्षिणेकडे राज्य आहे त्याला म्हणायचं आपल्याला द्रविडियन भाषा गट. इथं लिहून देतो तुम्हाला द्रविडियन भाषा गट. द्रविडियन भाषा गट जेवढा काही आहे मित्रांनो तेवढ्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. लक्षात ठेवा. इंडो युरोपियन भाषा जी आहे भारताची 74% आहे. तर द्रविडियन भाषा जो गट आहे तो तुमचा इथं 24% आहे. लक्षात ठेवा. द्रविडियन भाषा गटातल्या भाषा जेवढ्या काय आहे तेवढ्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. 74 अधिक 24 बरोबर 98 होतात. 2% भाषा कोणत्या, तर 2% भाषा ह्या सायनो टिबियन आणि अँट्रो ऍसिडिक अशा 2 भाषा आहेत. इंडो युरोपियन कुळातील जेवढ्या काही भाषा आहे उदाहरणार्थ मराठी भाषा ही इंडो युरोपियन कुळातील आहे. इंडो युरोपियन कुळातील भाषेची लिपी ही पूर्ण भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे. लक्षात घ्या देवनागरी लिपी आहे. कोणत्या गटातील भाषेतील, इंडो युरोपियन कुळातील म्हणजेच काय आर्यन भाषेतील गटातील लिपी काय देवनागरी लिपी आहे. जेवढ्या काही आपल्या भाषा असणार तेवढ्या भाषेची लिपी देवनागरी लिपी लागणार आहे. द्रविडियन भाषा गटामध्ये जेवढ्या काही भाषा राहणार तेवढ्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. लक्षात ठेवा अभिजात भाषा. अभिजात या शब्दाचा अर्थ सुसंस्कृत असा होतो. अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय तर सुसंस्कृत. ज्या भाषेचं उच्च कुलीन दर्जाचं साहित्य असते त्या भाषेला अभिजात भाषा हा दर्जा केंद्र सरकार मार्फत देण्यात येतो. अभिजात भाषा ही स्वातंत्र्याच्या नंतर सुरुवात झालेली आहे. अभिजात भाषा पाहत असताना अभिजात भाषा म्हणजे नेमकी कशी मिळू शकते. ती भाषा इतर कोणत्याही भाषेपासून बनलेली नसावी. त्या भाषेचं वैयक्तिक साहित्य असावं. ती भाषा कमीत कमी 1500 ते 2000 वर्षापूर्वी जुनारी असावी. अभिजात भाषा मराठीला जर आपण प्राप्त झाला आहे तर मराठीचे काय काय ओके. तर बघा भारतीय भाषेने किती गटात विभागणी केली 2. एक इंडो युरोपियन त्याला आर्यन भाषा म्हणायचं. दुसरं द्रविडियन त्याला म्हणजे काय द्रविडियन भाषा गट. जी इंडो युरोपियन भारतामध्ये बोलली जाते ते 74% आहे आणि जे द्रविडियन भाषा गट आहे तो म्हणजे 24%. इंडो युरोपियन म्हणजे काय आर्यन कुळातील जेवढ्या काही भाषा आहे त्याला देवनागरी लिपी आहे त्या भाषेची. आणि द्रविडियन भाषा गट आहे तेवढी ज्याला काय प्राप्त झालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. अभिजात भाषेचा दर्जा भारतामध्ये 6 भाषेला आहे. पहिल्या भाषेचा विचार केला तर आपण कन्नड इथं लिहून घेतो. अभिजात भाषा आपल्या भारतामध्ये 6 आहे. पहिली भाषा कन्नड, त्यानंतर आपली भाषा संस्कृत, हिला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. म्हणजे मराठी नाही तर ती मल्याळम या नावाची भाषा आहे. कन्नड भाषा ही कुठले बोलली जाते तर कर्नाटक राज्यात बोलली जाते. कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर. म्हणजे उडिया या भाषेला सर्वात शेवटी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला इसवी सन 2014 मध्ये. त्यानंतर म्हणजे आपला तमिळ. लक्षात ठेवा तमिळ या भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा आहे.
तमिळनाडू सोडून ही तमिळ भाषा कोणत्या देशात बोलली जाते तर सिंगापूर देशात बोलली जाते. सिंगापूर या देशाची राजधानी सिंगापूरच आहे. तमिळ भाषा. त्यानंतर शेवटी जी आहे ती आपली तेलुगू भाषा. सर्वात पहिले जर आपला अभिजात भाषेचा दर्जा जर भेटला असेल तर ती आपली तमिळ भाषा आहे, जिचा 2004 ला दर्जा भेटलाय. 2 नंबरची भाषा जर म्हटलं तर संस्कृत, तिला 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय. अशा या 6 भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जातो. लक्षात ठेवायची ट्रिक सांगतो. क स म उ त ते. बरोबर आहे. कन्नड, संस्कृत, मल्याळम, उडिया, तमिळ आणि तेलुगू हे झाले आपल्या अभिजात भाषा प्राप्त झालेल्या 6 भाषा. ओके. कन्नड, संस्कृत, मल्याळम, उडिया, तमिळ, तेलुगू. सर्वात पहिले जर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असेल तर ती म्हणजे तमिळ 2004 इसवी सन. दुसऱ्या नंबरवर प्राप्त झाला असेल ती म्हणजे संस्कृत 2005 आणि उडिया सर्वात शेवटी 2014 ला प्राप्त झालाय. लक्षात ठेवा. आता बघूया इंडो युरोपियन म्हणजे आर्यन भाषाकुळ. इंडो युरोपियन आर्यन भाषाकुळाची भाषा सर्वात जास्त बोलली जातं. तिची लिपी जी असते देवनागरी लिपी असते. देवनागरी. मग आता इंडो युरोपियन कुळाची भाषा कोण करत आहे तर पहिली भाषा लिहितो मी मराठी. दुसरी भाषा जी आहे हिंदी. त्यानंतरची भाषा जी आहे बंगाली. त्यानंतरची भाषा आहे आपली गुजराती. त्यानंतरची भाषा आहे आपली पाली. या भाषा आपल्या इंडो युरोपियन कुळातील आहे. लक्षात ठेवा. परीक्षेला ओरिएंटल प्रश्न होऊन गेला की मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे तर मराठी भाषा इंडो युरोपियन कुळातील असून हिची लिपी कोणती आहे देवनागरी. मग याचीच लिपी देवनागरी आहे तर संपूर्ण इंडो युरोपियन कुळातील लिपी जी आहे एवढ्यांची लिपी सुद्धा देवनागरी लिपी आहे. एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मराठीची लिपी सुद्धा देवनागरी लिपी आहे. समोरचा टॉपिक बघूया आपण. सर्वांना दिसतं का व्यवस्थित? सर्वांना व्यवस्थित दिसतं हो की नाही? ओके. समोर कडे जाऊ आपण. तर बघा आतापर्यंत आपण काय शिकलो व्याकरण. व्याकरण हा शब्द कसा तयार झाला बी प्लस आ प्लस क्रू म्हणजेच काय करण या विग्रहापासून व्याकरण शब्द तयार झाला. व्याकरण या शब्दाची संधी ओळखायला सांगितली तर ती स्वर संधी आहे आणि स्वर संधीचा जर प्रकार ओळखायला सांगला तर तो म्हणजे जनादेश. त्यानंतर आपण भाषेचे प्रकार शिकलोय. भाषेचे प्रकार जर विचार केला तर 2. एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक, दुसरी कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. बरोबर आहे. ओके. अशोक भोसले आवाज येतोय. स्वाभाविक भाषा म्हणजे नैसर्गिक भाषेचा पुरावा नसतो तर कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेचा पुरावा असतो. उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेतलं होतं. त्यानंतर आपले भाषेचे इतर प्रकार सुद्धा पाहिले. पहिली भाषा पाहिली होती आपण नेत्रपल्लवी, त्यानंतर करपल्लवी आणि त्यानंतर वैकरवाणी भाषा पाहिली होती. तुमची नेत्रपल्लवी भाषा म्हणजे नेमकं काय आहे तर डोळ्याच्या सहाय्याने केलेली भाषा म्हणजे तुमची काय आहे नेत्रपल्लवी भाषा आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं करपल्लवी भाषा. करपल्लवी भाषा म्हणजे काय तर हाताच्या सहाय्याने केलेली भाषा म्हणजे तुमची करपल्लवी भाषा आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं वैकरवाणी भाषा म्हणजे काय तर जो माणूस वाणीद्वारे उत्पन्न होणारी भाषा म्हणजे वैकरवाणी भाषा. भाषेची इतर प्रकाराकडे गेलो होतो आपण. पहिली भाषा पाहिली होती प्रमाण भाषा. प्रमाण भाषा म्हणजेच काय जे साहित्यात, जे कादंबरीत, जे शैक्षणिक कार्यात, जी मंत्रालयीन कामकाज ज्या भाषेत चालतं त्याला प्रमाण भाषा म्हणतात. व्यवहारबद्ध भाषा ही प्रमाणबद्ध मानल्या जाते एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर भाषेचा समोरचा प्रकार पाहिला होता आपण बोलीभाषा. बोलीभाषा म्हणजेच काय मानव ज्या भाषेचा व्यवहारासाठी उपयोग करतोय त्याला बोलीभाषा असं म्हणायचं आहे. त्यानंतर भाषेचा समोरचा प्रकार आणि शेवटचा प्रकार पाहिला होता तो म्हणजे मातृभाषा. मातृभाषा म्हणजे नेमकं काय तर मातृभाषा म्हणजे काय तर घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा आहे. काही मराठी भाषेचे वैशिष्ट्य सांगतो थोडं थोडक्यात घ्या. आपण 1-2 लेक्चर मध्ये हे मराठीचं बेसिक बघणार आहोत. त्यानंतर आपण शब्दाच्या जाती आणि व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. काही मराठीची वैशिष्ट्ये सांगतो ते नोट करून ठेवा. मराठी भाषेची वैशिष्ट्ये. मराठी कोणत्या भाषेपासून बनली आहे तर मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून बनली आहे कारण मराठीची जननी ही संस्कृत आहे.
इथं लिहून घेतो. मराठीची जननी ही संस्कृत भाषेला म्हटलं जातं, लक्षात ठेवा. मराठी भाषा कलम किंवा प्रादेशिक भाषा कलम भाषा कलम 345 लक्षात घ्या. त्यानंतर इथे लिहून देतो तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी भाषा कलम 343. भारताच्या ज्या संघराज्यात म्हणजे समजा उदाहरणार्थ संसदेमध्ये ज्या बोलायच्या भाषा असते ते हिंदी आणि इंग्रजी मधून भारतीय भाषेवर सर्वात जास्त प्रभाव पडला असेल तर फारसी आणि इंग्रजी. हा प्रश्न येऊन गेला. भारतीय भाषेवर फारसी आणि इंग्रजी या भाषेचा प्रभाव सर्वाधिक आहे. लक्षात ठेवा, या भाषेचा प्रभाव अधिक आहे. तर दिसते का सर्वांना व्यवस्थित? ओके. त्यानंतर बघा लिहा मराठीचा प्रवास कसा आहे. तर मराठीचा पहिला प्रवास म्हणजे तो संस्कृत, त्यानंतर प्राकृत, त्यानंतर अपभ्रंश आणि त्यानंतर शेवटी मराठी असं नाव पडलं. पहिलं नाव आहे संस्कृत, त्यानंतर प्राकृत म्हणजे बदल, त्यानंतर अपभ्रंश आणि त्यानंतर शेवटी जे आहे ते मराठी. अपभ्रंश म्हणजे त्या उदाहरणार्थ सांगतो, सिंधू वरून भारताला हिंदू असं नाव पडलंय म्हणजे तो अपभ्रंश झाला. हे झाले मराठीचा प्रवास. मराठीची जननी ही संस्कृत आहे. मराठी भाषा कलम म्हणजे प्रादेशिक भाषा कलम 345, हिंदी किंवा इंग्रजी भाषा कलम 343. संघराज्य व्यवहार बाजूला लिहून देतो. संघराज्य व्यवहार राहतील ज्या काही भाषा आहे ते म्हणजे हिंदी आणि इंग्रजी मधून चालतात, कलम 343. भारतीय भाषेवर फारसी आणि इंग्रजी या भाषेचा प्रभाव पडलेला आहे. मराठीचा प्रवास बघा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी. त्यानंतर शेवटी या व्याकरणाला महर्षी पतंजलीने शब्दानुशासन असे म्हटलंय. शब्दानुशासन. महर्षी पतंजली कोण होते तर हे संस्कृत व्याकरण होते. महर्षी पतंजलीचा संस्कृत व्याकरणावरील ग्रंथ असणार आहे. महर्षी पतंजली हे चंद्रगुप्त मौर्याच्या काळात होऊन गेलेले थोर व्याकरणकार होते. एवढे नोट करा. व्याकरणाला महर्षी पतंजली शब्दानुशासन म्हटलंय. हा प्रश्न वारंवार परीक्षेला येतो. म्हटलंय ओके. याचा खाली एक ग्रंथ लिहून घ्या. महर्षी पतंजलीचा ग्रंथ आहे, इकडे बाजूला लिहितो. अष्टाध्यायी. काही 10 ते 15 पॉइंट्स लिहून देतो, ते आज वाचन करा म्हणजे उद्या आपल्याला सविस्तर परत याची माहिती बघता येईल. खाली लिहून घ्या प्रतिष्ठान हे आधी म्हणायचं. प्रतिष्ठान म्हणजे आजचं काय तर पैठण. आजचं काय पैठण. सातवाहन घराणे होते पैठणला. सातवाहन घराणे यांनी प्रथम मराठीला काय प्रशासन आणले? प्रशासनात आणले. लक्षात ठेवा
मराठी भाषेला प्रशासनात जर कोणी आणलं असेल तर पैठणचे सातवाहन घराणे यांनी. त्यानंतर आपलं जे आहे समोरचा पॉइंट देवगिरी. आधीची देवगिरी म्हणजे आताचा काय तर दौलताबाद. दिसतं का सर्वांना? दौलताबाद म्हणजेच काय, देवगिरीचे कोण होते? यादव यांच्या काळात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालाय. राजभाषा आताच बोलून गेलो आपण. अभिजात भाषा भारतामध्ये 6 आहे. कन्नड, संस्कृत, मल्याळम, कानडी, बरोबर आहे. अशा 6 भाषा टोटल अभिजात भाषा होत्या. राजभाषा म्हणजे नेमकं काय तर भारतामध्ये राजभाषा किती आहे तर 22 प्रकारच्या राजभाषा. लक्षात ठेवा, राजभाषा किती आहे 22 आणि अभिजात भाषा किती आहे तर 6. खाली तरी तो शेवटचा पॉइंट आपला शिवाजी महाराज यांनी मराठीतील पहिला राजकोश तयार करून घेतला. राजकोश म्हणजे काय तर निधी म्हणजे काय अर्थ संकल्प आपण ज्याला भाषेत म्हणतो. राजकोश तयार करून घेतला. एकदा परत बघूया रिव्हिजन. मराठी भाषेचे वैशिष्ट्य बघा काय आहे. मराठीची जी काही जंगी आहे ती म्हणजे संस्कृत जंगी आहे. मराठी भाषेचा जे कलम आहे म्हणजे प्रादेशिक भाषा कलम 345, हिंदी किंवा इंग्रजी भाषा कलम 343 जे संघ राज्य व्यवहारात चालला जातो. भारतीय भाषेवर फारसी आणि इंग्रजी या भाषेचा प्रभाव आहे. मराठीचा प्रवास बघा कसा आहे तर पहिले संस्कृत, त्यानंतर प्राकृत, त्यानंतर अपभ्रंश आणि शेवटी आपण मराठी म्हणतोय. त्यानंतर व्याकरणाला महर्षी पतंजलीने शब्दानुशासन म्हटलंय. हा महर्षी पतंजली संस्कृत व्याकरणकार होता. याने संस्कृत व्याकरणावरील ग्रंथ लिहिलाय तो म्हणजे अष्टाध्यायी. लक्षात ठेवा. प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण सातवाहन घराणे यांनी प्रथम मराठीला प्रशासनात आणले आहे. त्यानंतर देवगिरी बघा. देवगिरी म्हणजे आताचा दौलताबाद. यादव यांच्या काळात या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. शिवाजी महाराजांनी मराठीतील पहिला राजकोश तयार करून गेला. राजकोश म्हणजे काय तर निधी. लक्षात ठेवा. एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ टाकते याला. सर्वांना दिसतंय, समजतंय? अशोक भोसले सर, ओके. नेक्स्ट जाऊया आपण. तर मराठीची जननी जी काही आहे ती म्हणजे संस्कृत आहे. संस्कृत भाषेपासून आपण मराठी घेतलाय, लक्षात ठेवा. त्यानंतर समोरील जो काही टॉपिक आहे बघा, आज पूर्ण मराठी भाषेची वैशिष्ट्ये असं बघणार आहोत आपण. अभिजात भाषेबद्दल थोडं आपण बघूया. अभिजात भाषा बघा, हा नेहमी प्रश्न येतो. अभिजात भाषा म्हणजे काय? अभिजात या शब्दाचा अर्थ सुसंस्कृत असा होतो. मी इथं बाजूला लिहून घेतो. अभिजात म्हणजेच काय? सुसंस्कृत. ज्या भाषेचे साहित्य उच्चकालीन दर्जेदार असते त्या भाषेला अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जातो. याची अभिजात भाषेची वैशिष्ट्य बघा. ज्या भाषेचे साहित्य उच्च कुलीन आणि दर्जेदार असते त्या भाषेला अभिजात भाषा म्हणून ओळखला जातो. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी बघा, ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी.
दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी ही एक अट आहे. अभिजात भाषाची सुरुवात ही स्वातंत्र्यानंतर झाली आहे. अभिजात भाषा ही सुरुवात स्वातंत्र्यानंतर झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर झालेली आहे. हा दर्जा केंद्र शासनाकडून देण्यात येतो. मराठी भाषा मग ही अभिजात भाषा आहे का? नाही, कारण आताच आपण पहिल्या पिरियडमध्ये बोललो की अभिजात भाषा फक्त तसा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी 10 जानेवारी 2012 रोजी रंगनाथ पठारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीत इतर 9 सदस्य आहेत. लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार येऊन जातो. तर बघा, अभिजात भाषा म्हणजे काय? तर अभिजात या शब्दाचा अर्थ सुसंस्कृत असा होतो. ज्या भाषेचे साहित्य उच्च कुलीन दर्जेदार असते त्या भाषेला अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जातं. ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी अशी एक अट आहे. बनलेली नसावी. अभिजात भाषा ही सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली आहे. हा दर्जा केंद्र शासनाकडून देण्यात येतो. मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा प्राप्त होण्यासाठी 10 जानेवारी 2012 रोजी रंगनाथ पठारे हे नाव लई महत्वाचं आहे. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. सदर समितीने 500 पानाचा अहवाल 2013 मध्ये केंद्र शासनाकडे पाठवला आहे. लक्षात घ्या, हे पॉइंट्स आजचे नोट करून ठेवा. ओके, तर काय शिकलो आज आपण? मराठीची ओळख मध्ये आपण पाहिलं, आपण व्याकरण हा शब्द कुठून म्हणला? व्याकरण मराठीत कोणत्या भाषेतून घेतलंय, भाषा बघली, भाषेचे प्रकार बघले, भाषेचे इतर प्रकार कोणते आहेत हे सर्व बघितलं. अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय, भारतीय भाषेचे किती गटात विभागणी होते हे सर्व आपण आज बघितलं आहे. परत एकदा फुल्ली रिव्हिजन घेतो. तर नीट लक्ष द्या, व्याकरण हा शब्द व्ही प्लस आ प्लस क्रू म्हणजेच काय करण या भाषेपासून आला असून, या शब्दापासून बनला असून, व्याकरण या शब्दाचा अर्थ काय होतो? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होते. समोर आपण बघणार आहोत त्याबद्दल. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा व्यवहार करणे किंवा लिहिणे असा होतो. भाषा या शब्दाची व्याख्या विचारली तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा असतो. भाषेचे आपण मुख्य 2 प्रकार पाहिले, एक स्वाभाविक किंवा दुसरं नैसर्गिक, दुसरं पाहिलं कृत्रिम किंवा सांकेतिक. स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेचा पडताळा करून पाहता येत नाही. उदाहरण आपण पशुपक्ष्याचे आवाज, मानवाचे बोलणे इत्यादी पाहिलं. कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेचं पाहिलं की याचा पडताळा करून पाहता येतो. उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं हॉर्न वाजवणे, शाळेची घंटा. भाषेचे इतर प्रकार सुद्धा पाहिले होते, नेत्रपल्लवी भाषा, करपल्लवी भाषा आणि वैकल्वादी भाषा. नेत्रपल्लवी म्हणजे काय? नेत्र म्हणजे डोळे, डोळ्याच्या खानाखुनांनी केलेली भाषा म्हणजे नेत्रपल्लवी भाषा. हा परीक्षेला येऊन केलेला आहे. करपल्लवी भाषा म्हणजे काय? हाताच्या खानाखुनांनी केलेली भाषा म्हणजे तुमची करपल्लवी भाषा. वैकल्वादी भाषा म्हणजे काय? वाणीच्या माध्यमातून होणारी भाषा म्हणजे वैकल्पिक भाषा. ज्या भाषेचा मानव उपयोग करतो ती भाषा म्हणजे वैकल्पिक भाषा. हे भाषेचे 3 प्रकार पाहिले. भाषेचे इतर सुद्धा प्रकार पाहिले. पहिलं आपण प्रमाण भाषा. प्रमाण भाषा म्हणजेच काय? तर जे साहित्यात वाचन केलेलं असते, उदाहरणार्थ कादंबरी, शैक्षणिक कार्य,
मंत्रालयीन कामकाज जे काय चालते ते तुमचं प्रमाण भाषेमध्ये चालते. त्यानंतर पाहिलं होतं आपण काय बोलीभाषा. बोलीभाषा म्हणजे काय तर मानव ज्या भाषेचा उपयोग करतो बोलण्यासाठी ती भाषा म्हणजे असते बोलीभाषा. आणि शेवटचं पाहिलं होतं बोलीभाषा मातृभाषा. मातृभाषा म्हणजे काय तर घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे असते आपली मातृभाषा. त्यानंतर आपण भारतीय भाषेचे 2 गट पाहिले. भारतीय भाषेचा पहिला गट पाहिला होता इंडो युरोपियन आणि त्यानंतर पाहिला होता आपण द्रविडियन भाषा गट. इंडो युरोपियनला आर्यन भाषा गट असं सुद्धा म्हटलं जातं. जे इंडो युरोपियन भाषा आहे ते महाराष्ट्राच्या वरच्या राज्य आहे म्हणजे उत्तर दिशेला त्याला इंडो युरोपियन कुळ असं म्हटलं जातं. मराठी भाषा ही इंडो युरोपियन कुळातील आहे. इंडो युरोपियन भाषेतील जेवढ्या काही भाषा आहेत तेवढ्या भाषेला देवनागरी लिपी असं आहे. त्यानंतर द्रविडियन भाषा किती आहे तर 6 भाषा म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. आणि अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी ही वैशिष्ट्य आहे. तर वैशिष्ट्य काय या भाषेचा साहित्य उच्च कुलीन दर्जेदार असते. ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी. अभिजात भाषा ही सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली आहे. हा दर्जा केंद्र शासनाकडून देण्यात येतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी 10 जानेवारी 2012 रोजी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. सदर समितीने 500 पानाचा अहवाल 2013 मध्ये सादर केलेला आहे. हे आजचं आपलं लेक्चर आहे. आज एवढं कळलेलं असावं. बाकी उद्याच्या पिरियड मध्ये आपण घेऊया. चला सर्वांना कळलं. ओके. एनी कोणाला डाऊट असेल तर आपण एक डाऊट सीझन वरून आपण एक लाईव्ह लेक्चर घेऊया. जेणे काही तुमचे काही डाऊट असेल तर मला तुम्ही त्या सेशन मध्ये लाईव्ह सेशन मध्ये विचारू शकता.